प्रभूच्या अतिप्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. प्रियांनो, जर आपण बायबलमध्ये उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 1 ते 12 ही जर वचनं वाचली तर 9व्या वचनामध्ये परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस. या वचनामध्ये आपल्याला समजतं की परमेश्वर देव स्वतः आदामाला हाक मारत आहे आणि आदामाला विचारत आहे की तू कोठे आहेस. बायबलमधील हा पहिला प्रश्न आहे प्रियांनो, की जो देवाने मानवाला विचारलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आज तुम्हाला, मला, आम्हा सर्वांना हा लागू आहे. प्रत्येक मनुष्याला परमेश्वर विचारत आहे की तू कोठे आहेस. निश्चितच हा जो प्रश्न आहे ना, तो आत्मपरीक्षणासाठी आहे. आज आम्ही प्रत्येक जणांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की खरंच आज मी कोठे आहे. प्रियांनो, आम्हाला बायबल शिकवतं की देव हा शोधणारा आहे, शोध घेणारा आहे. आणि प्रत्येक मनुष्य हा पापामध्ये हरवलेला आहे आणि देव आमच्या मागे धावत आहे. देव आम्हाला शोधत आहे. ज्याप्रमाणे एखादं लेकरू चुकीचं वागतं आणि आईपासून लपतं, तेव्हा आई त्याला शोधत असते. अगदी त्याचप्रमाणे देवाचं प्रेम देखील असंच आहे प्रियांनो, की जो व्यक्ती पापात हरवलेला आहे त्या व्यक्तीला, त्या माणसाला शोधून काढणे. आपण पाहतो की परमेश्वराने आदामाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं आणि अगदी पवित्र आणि निर्दोष असं बनवलं. त्याला सहचारिणी बनवली, कारण तो एकटाच होता आणि म्हणून त्याच्या सोबत कोणतरी असावं म्हणून त्याने एक स्त्री बनवली आणि त्या स्त्रीला हवा असे नाव ठेवले गेले. आपण पाहतो प्रियांनो की परमेश्वराने त्याचा श्वास आदामाच्या नाकपुड्यांमध्ये सोडलेला आहे आणि मग आदाम त्या ठिकाणी जिवंत झालेला आहे. एक मातीचा पुतळा बनवला आणि परमेश्वराने आपला श्वास त्याच्यात फुंकलेला आहे. प्रियांनो, आज देवाने मानवाला अगदी त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. परंतु पुढे झालं काय? परमेश्वराने आज्ञा केलेली होती की ह्या एदेन बागेमध्ये जेवढे झाडं आहेत, जेवढे फळं आहेत, ते सर्व तुम्ही खाऊ शकता, पण मध्यभागी हे जे झाड आहे, या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका, अशी परमेश्वराने आज्ञा आदाम आणि हव्वाला केलेली होती. परंतु सर्पाने त्यांना भुरळ घातली आणि हवेला त्या सर्पाने फसवलेला आहे प्रियांनो. आणि मग सर्पाने ज्यावेळेस तिला हवेला जाऊन सांगितलं की तू हे फळ खाऊ शकतेस, कारण हे जे फळ आहे हे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं आहे. आणि मग हवेला मोह झाला आणि तिने ते फळ तोडलं, स्वतःही खाल्लं आणि आदामाला देखील तिने खायला दिलं. आणि तेव्हाच प्रियांनो आज्ञाभंग झालेला आहे. परमेश्वराची आज्ञा या ठिकाणी मोडली गेलेली आहे. ज्या वेळेस आपण परमेश्वराची आज्ञा मोडतो तेव्हा पहिला परिणाम असा होतो की मनुष्याच्या अंतःकरणात भीती निर्माण होते. आणि या ठिकाणी तेच झालं प्रियांनो. ज्या वेळेस आदाम आणि हवेने ते फळ खाल्लं आणि आज्ञा मोडली गेली, त्याचा परिणाम असा झाला की त्या दोघांमध्ये भीती निर्माण झाली आणि ते देवापासून लपले. लपल्यानंतर परमेश्वर आणि त्यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण झाला, एक पापाची दरी निर्माण झाली प्रियांनो. परंतु असं आहे की कितीही पाप लपवले तरी देवासमोर ते दिसतेच, कारण परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. आम्ही किती लपून, अगदी परमेश्वरापासून लपून आम्ही एखादं पाप केलं तरी देखील परमेश्वराला ते पाप दिसतं प्रियांनो.
मनुष्याला दिसत नाही, परंतु निश्चित परमेश्वराला हे पाप दिसतं, कारण परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र आहेत. जर आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडामध्ये लपली. परमेश्वराला माहीत होतं की आदाम आणि हवेने पाप केलेला आहे, त्यांनी आज्ञाभंग केलेला आहे. जे फळ त्यांना खायला सांगितलं नव्हतं ते फळ त्यांनी खाल्लेलं आहे. आणि या ठिकाणी आदाम आणि हवा झाडाच्या मागे लपलेले आहेत, झाडाझुडपात लपलेले आहेत. हे परमेश्वराला माहीत होतं, तरी देखील परमेश्वर आदामाला हाक मारून विचारत आहे की तू कोठे आहेस. परमेश्वराचा स्वभावच हा आहे प्रियांनो, कारण तो शोधणारा आहे. त्याचा स्वभाव असा आहे, प्रेम करणारा परमेश्वराचा स्वभाव आहे. आपण किती चुकलोत, आपण मनुष्य आहोत, आपण पापी आहोत प्रियांनो, आमचा जन्मच पापातून झालेला आहे. तरी देखील आम्ही कितीही चुकलो तरी परमेश्वर आमच्यावर प्रेमच करतो. पापी लोकांवर प्रेम करण्यास आणि तारण्यासाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला, जो त्या वधस्तंभावर चढला. त्याला अतोनात असं छळ त्या ठिकाणी झाला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा प्रभू येशूला त्या वधस्तंभावर झाली. त्याला मारलं गेलं, त्याला ठेचलं गेलं, त्याचे हाल झाले. त्याच्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंबही राहिला नाही प्रियांनो. एवढं प्रेम देवाने आपल्यावर केलं. त्याचा एकुलता एक पुत्र आमच्या तारणासाठी परमेश्वराने दिलेला आहे. जर आपण लूककृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आपण पाहतो आणि त्या ठिकाणी आपल्याला हरवलेलं मेंढरू हा दाखला आहे. आणि मग त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की 99 मेंढ्या सोडून तो एका हरवलेल्या मेंढराचा शोध घेणारा तो परमेश्वर आहे. जर 99 मेंढरं कळपात आहेत आणि एक मेंढरू जर हरवलं तर परमेश्वर त्या 99 मेंढराला सोडून देतो आणि जो एक हरवलेला आहे त्याला तो शोधत फिरतो. प्रियांनो, आज आम्ही सुद्धा त्या एक मेंढरासारखे आहोत. आम्ही हरवलेलो आहोत, आम्ही बहकलेलो आहोत, आम्ही प्रभूचा मार्ग सोडलेला आहे आणि आम्ही कुठेतरी दुसऱ्याच मार्गाला, पापाच्या मार्गामध्ये आम्ही भटकलेलो आहोत. परंतु देव तुमचा आणि माझा शोध करणारा आहे. प्रियांनो, आज आम्ही हरवलेलो आहोत तरी सुद्धा त्याच्या प्रेमापासून आम्ही दूर गेलेलो असलो, आम्ही भटकलेलो असू, आम्ही पापाच्या दलदलीत अडकलेलो असू, तरी देखील देव आज आम्हाला शोधत आहे प्रियांनो. कारण लूक याचा 19वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? हा येशू ख्रिस्त आहे, की जो आमच्या पापासाठी या भूतलावर त्याने मनुष्य देह धारण केला आणि तो मनुष्याचा पुत्र बनला. तो देवाचा पुत्र होता, परंतु त्याने आमच्यासाठी या भूतलावर त्याने जन्म घेतलेला आहे. प्रियांनो, हा मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी आलेला आहे. आम्ही सगळे हरवलेलो आहोत, आम्ही आमच्या पापामध्ये गुरफटलेलो आहोत, पापाच्या दलदलीत आम्ही त्या अडकून पडलेलो आहोत. परंतु प्रभू येशू तुम्हाला आणि मला शोधण्यासाठी आलेला आहे, आमचं तारण करण्यासाठी तो आलेला आहे. ज्यावेळेस आदाम आणि हवा त्या झाडाच्या मागे लपून बसले, पण प्रियांनो आम्हाला लपून बसायचं नाही. आता लपून उपयोग नाहीये. आदाम झाडाच्या आड लपला, परंतु परमेश्वरापासून कोणीच लपू शकत नाही. परमेश्वराला माहित होतं की आदामाने फळ खाल्लेलं आहे, पापात पडलेला आहे, तो मोहात अडकलेला आहे आणि आता तो लपलेला आहे. तरी सुद्धा
देव त्याला विचारत आहे की आदामा तू कोठे आहेस? आम्ही देवापासून लपू शकत नाही प्रियांनो. स्तोत्रसंहिता 139 आणि 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. खूप सुंदर वचन आहे प्रियांनो हे. आणि या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या समक्षतेपासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कोणताच मानव परमेश्वराच्या समक्षतेपासून पळून जाऊ शकत नाही. पुढे लिहिलेलं आहे, मी वर आकाशात चढलो तरी तेथे आहे. आम्ही आकाशात जरी चढलो तर आकाशात देव आहे. आम्ही खाली अधोलोकात जाऊन आमचं अंथरूण केलं तरी तेथेही परमेश्वर आहे. परमेश्वर सर्वत्र आहे. आम्ही त्याच्यापासून लपू शकत नाही प्रियांनो. देव सगळीकडे आहे. आम्ही किती उणे पडतो, आम्ही किती कमी पडतो प्रियांनो, आमचं पाप, आमची कमजोरी ही परमेश्वराला ठाऊक आहे. आणि मग उत्पत्तीचा 3रा अध्याय 11व्या वचनात पुढे लिहिलेलं आहे, देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदाम म्हणाला, ही जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. जर आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 11 आणि 12 हे वचन जर वाचले तर त्याच्यामध्ये परमेश्वराला माहित होतं की देव म्हणत आहे, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? कारण ज्या वेळेस आदामाला देवाने हाक मारली तेव्हा देव, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? आणि पुढे परमेश्वरच म्हणत आहे, ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचं फळ तू खाल्लंस काय? यानंतर आदामाने काय म्हणावं बरं प्रियांनो? हो परमेश्वरा, माझं चुकलं. हो देवा, मी ते फळ खाल्लेलं आहे. परंतु 12व्या वचनामध्ये आपल्याला वचन सांगतं की आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने या झाडाचं फळ मला दिलं आहे आणि मग मी ते खाल्लं. म्हणजे त्याने या ठिकाणी आपली चूक लगेच मान्य केलेली नाही प्रियांनो. आणि म्हणून त्याने देवावरच त्याचा ठपका लावलेला आहे. तो देवालाच म्हणत आहे की जी स्त्री तू मला दिलीस देवा आणि तिने मला हे फळ दिलं आणि म्हणून मी ते फळ खाल्लेलं आहे. अशा प्रकारे आदामाने आपल्या पापाची कबुली दिलेली नाही प्रियांनो. एकतर सगळ्यात पहिला त्याने पाप केलं, तो देवापासून लपला आणि त्याच्या समोर त्याने पाप कबुली न देता त्याने उलट देवावरच त्याने ठपका लावलेला आहे. आणि तो म्हणत आहे की जी स्त्री तू मला दिलीस त्या स्त्रीने मला हे खायला दिलं आणि म्हणून मी हे खाल्लेलं आहे प्रियांनो. पहा, ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो, एखाद्या आपण ट्रीटमेंटसाठी जातो आणि त्यावेळेस जर आम्ही आजार लपवला, त्या डॉक्टरांपासून आम्हाला काय त्रास होतो हे जर सांगितलं नाही, हे लपवलं, तर डॉक्टर आम्हाला योग्य उपचार करू शकत नाही प्रियांनो. त्याचप्रमाणे म्हणच आहे ती, वकिलापासून किंवा डॉक्टरांपासून काही लपवू नये. जर वकिलाकडे आम्ही गेलो आणि आमच्या काही गोष्टी लपवल्या तर त्या ठिकाणी काहीच फायदा होत नाही. आम्ही देवासमोर गेल्यानंतर आमच्या पापाची कबुली स्पष्टपणे देणं अतिशय गरजेचं आहे. त्याने मला सांगितलं, माझ्या बायकोने मला सांगितलं, माझ्या पतीने मला सांगितलं, माझ्या लेकरांनी मला सांगितलं, असं सांगून म्हणून मी हे केलं देवा, अशी पाप कबुली चुकीची आहे प्रियांनो. आम्ही जे पाप करतो ते आम्ही आमच्या स्वतःच्या मनाने करतो. कुणी सांगितलं म्हणून आपण करत नाही प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला देवासमोर यायचं आहे आणि आम्हाला पाप कबुली देणं अतिशय गरजेचं आहे. आपण पाहतो की देवाची कृपा ही खूप अगाध आहे प्रियांनो.
आपण कितीही पाप केले, आपण कितीही चुकलो, तरी देव आपल्यावर कृपाच करतो. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो आम्हाला सांगतो की तू 7च्या 70 वेळा क्षमा कर. 7च्या 70 वेळा तू तुझ्या अपराधाला क्षमा कर. मग हा परमेश्वर आम्हाला किती वेळा क्षमा करतो. ज्या ज्या वेळेस आम्ही आमच्या पातकांची क्षमा मागतो, त्या त्या वेळेस परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो प्रियांनो. आणि जरी या ठिकाणी आदाम चुकलेला होता, तरी सुद्धा देवाने आदामाला वस्त्र दिलेले आहेत आणि ते वस्त्र दिलेले आहेत कृपेचे वस्त्र. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 21वे वचन मी आपणासाठी वाचत आहे. परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री याच्यासाठी चर्मवस्त्रे करून घातली. देवाने स्वतः ही चर्मवस्त्र तयार केली प्रियांनो. देवाने कृपा केली. ज्यावेळेस त्यांना कळालं की आम्ही नग्न आहोत, कारण त्यांनी बऱ्या वाईटाचं ज्ञान होणारं जे फळ खाल्लेलं होतं, त्या फळामुळं त्यांना कळालं की आम्ही नग्न आहोत. आणि म्हणून त्यांची लज्जा झाकण्यासाठी परमेश्वराने स्वतः त्यांना चर्मवस्त्र करून घातली. हे कृपेचं चिन्ह आहे प्रियांनो. आमचं पाप झाकण्यासाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रुसावर अर्पण केला प्रियांनो. ही देवाची कृपा आहे. आमचा अतिशय घाणेरडं पाप झाकण्यासाठी, आमची नग्नता झाकण्यासाठी, आम्हाला तारण देण्यासाठी येशूचं बलिदान त्या वधस्तंभावर झालेलं आहे. आणि म्हणून आज परमेश्वर आम्हाला विचारत आहे की तू कोठे आहेस. आमचं प्रत्येकाचं नाव घेऊन तो विचारत आहे की तू कोठे आहेस. ज्याप्रमाणे परमेश्वराने आदामाला विचारलं की तू कोठे आहेस, आदामा तू कोठे आहेस. आणि आदाम प्रियांनो तिथे लपला. जरी तो लपला तरी सुद्धा परमेश्वराने त्याच्यावर कृपाच केलेली आहे. जरी त्याने त्याची पाप कबुली केली नाही, त्याने पापाची कबुली हवेला सांगितलं की तिने दिलं म्हणून मी खाल्लं, तरी सुद्धा परमेश्वराने त्याच्यावर कृपाच केलेली आहे प्रियांनो. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. परंतु देव आपल्या वरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आम्ही पापी होतो, परंतु प्रभूचं, देवाचं जे प्रीतीचं प्रमाण आहे ना, ते आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलेलं आहे. हे ते प्रीतीचं प्रमाण आहे. त्या प्रीतीचं प्रमाण त्याने त्या वधस्तंभावर पटवून दिलेलं आहे की प्रभू येशू आमच्यावर किती प्रेम करतो. दुःखदायक, क्लेशदायक, यातनादायक असं मरण त्याने त्या क्रुसावर साहिलेलं आहे प्रियांनो. आणि ही त्याची प्रीती, पापी लोकांवर असलेली प्रीती, म्हणून त्याने तो वधस्तंभ आणि ते दुःखदायक मरण प्रभू येशूने त्या ठिकाणी साहिलेलं आहे प्रियांनो. लूक याच्या 15व्या अध्यायामध्ये आपण उधळ्या पुत्राची गोष्ट वाचतो. आणि मग त्या उधळ्या पुत्राच्या गोष्टीमध्ये त्याने आपल्या जो मालमत्ता होती, ज्या आपल्या हक्काची मालमत्ता, ती त्याने पित्याकडून घेतली. आणि मग त्याने सगळं ते असंच तो पैसा उधळला सगळीकडे, ती संपत्ती त्याने नष्ट केली. आणि मग तो इतका भिकेस लागला की तो डुकरे चारायला लागला. आणि जे डुकरे शेंगा खात होते तो शेंगा खाऊ लागला. परंतु त्याला पश्चाताप झाला प्रियांनो. आणि त्याने पश्चाताप केला आणि तो म्हणाला की माझ्या पित्याच्या घरी खाण्यापिण्याची किती रेलचेल आहे, किती नोकर चाकर आहेत तिथे, आणि त्या ठिकाणी काहीच कमी नाही. तर आत्ताच मी उठतो आणि माझ्या बापाकडे जातो आणि म्हणतो की मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाच्या विरुद्ध मी पाप केलेलं आहे, मला क्षमा करा. आणि तो तिथून नीट निघाला उधळ्या पुत्र आणि आपल्या वडिलांकडे गेला. आणि ज्यावेळेस वडिलांनी त्याला आलेलं पाहिलं तेव्हा त्याची अवस्था खूप खराब झालेली होती. त्याचे कपडे अस्ताव्यस्त होते. आणि तरी सुद्धा त्या पित्याने त्याला मिठी मारली आणि त्याला क्षमा केलेला आहे प्रियांनो.
या उधळ्या पुत्राच्या गोष्टीवरनं आम्हाला समजतं की देव क्षमा करणारा आहे. फक्त आम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आम्हाला प्रायश्चित्त करायचंय, पश्चाताप करायचा आणि प्रभूच्या समोर आम्हाला पाप कबुली द्यायची आहे. आज प्रियांनो, या वचनातून आम्ही स्वतःलाच प्रश्न विचारूयात. मी आत्मिकदृष्ट्या कोठे आहे? मी कोठे आहे? मी देवाजवळ आहे का, की जगाच्या मोहातच मी गुरफटलेलो आहे? प्रियांनो, आजच आम्हाला आमच्या पापाची कबुली द्यायची आहे आणि देवामध्ये आणि आमच्यामध्ये जे अंतर झालेलं आहे, जी पापाची दरी झालेली आहे, ती दरी नष्ट करून आम्हाला देवाच्या जवळ यायचं आहे. ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे येतो, तोच आम्हाला खरी शांती देतो. तो खरी शांती देतो. आणि खरोखर जो परमेश्वराने प्रश्न विचारलाय की आदामा तू कोठे आहेस, हा प्रश्न दोषारोपासाठी नाही विचारलेला, तर परत देवाकडे आणण्यासाठी विचारलेला आहे. आज तुम्हाला आणि मला परमेश्वर विचारत आहे, तू कुठे आहेस? तू कोठे आहेस? परमेश्वर आम्हाला दोष लावत नाहीये, तो आमच्यावर दोषारोप करत नाहीये प्रियांनो, तर पुन्हा त्याच्याकडे येण्यासाठी तो हा प्रश्न आम्हाला विचारत आहे. देव कधीच दोष लावत नाही प्रियांनो. आज परमेश्वराने या विचारलेल्या प्रश्नाला, या हाकेला आमचा प्रतिसाद काय आहे प्रियांनो? आम्ही प्रतिसाद देणार आहोत का, की होय प्रभू मी इथे आहे, का आम्ही आदामासारखं लपणार आहोत झाडाच्या मागे? प्रियांनो, आम्हाला लपायचंय का प्रभूच्या समोर येऊन त्याला क्षमा मागायची आहे? आणि खरोखर आज आमच्या समोर हे आत्मपरीक्षण करण्यासाठी हा प्रश्न आहे प्रियांनो. आम्ही प्रभू परमेश्वराला म्हणू की आम्हाला दाखव प्रभू, आम्ही आत्मिकदृष्ट्या आज कोठे उभे आहोत. आज आमच्या पापांची क्षमा कर. तुला माहित नाही असं कोणतंच पाप प्रभू आमचं गुपित पाप नाहीये. सर्व आमची पाप प्रभू तुला ठाऊक आहेत, कारण तुझी नेत्र सर्वत्र आहेत. आणि म्हणून प्रभू, आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या कृपेचे वस्त्र तू आज आम्हाला दे. तुझ्या आज्ञेप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास प्रभू तू आम्हाला शिकव आणि तुझ्या समीप तू आम्हाला घे. खरोखर आजचं वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.